जय शिवराय मित्रांनो नरेगा अंतर्गत विहिरीचे मास्टर असो का घरकुलाचे मास्टर असो ते कसे आपल्याला चेक करायचे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये परत एक FTO ज्या बरेच असे लाभार्थी आहे आपण त्यांचे बँक पासबुक जोडलेले होते त्या लाभार्थ्यांचे बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही ते कसे आपल्याला जाणून घ्यायचे आहे आणि त्याचे कारण काय आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. या ॲप्लिकेशनद्वारा आपल्याला पाहायचं आहे. चला मग चॅनलवर कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग व्हिडिओ सुरू करूया. जनमारेगा हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोरवरून. नरेगा हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे. चला मग डाउनलोड करून घेऊया. हे मित्रांनो हे आलं ॲप्लिकेशन, याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल होत आहे. 3.99 MBचं आहे मित्रांनो. आपण याला उघडून घेतलेलं आहे. परमिशन द्यायचं आहे मित्रांनो एकदा आपल्याला भाषा चेंज करून घ्यायची आहे, आपली मराठी भाषा. मराठी सिलेक्ट झालेली मित्रांनो. चेंज या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला लॉग इन करायचं आहे मित्रांनो. 2 मिनटात लॉग इन करूया. प्रकारात आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, खाली नाव टाकायचं आहे मित्रांनो. संपूर्ण आपलं टाकून घेऊया मित्रांनो. मोबाईल नंबर टाकला आपला स्वतःचा, आपलं नाव टाकलं आहे, आपलं राज्य सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्याखाली आपण पाहू शकता तुम्ही आपला जिल्हा सिलेक्ट केलेला आहे. त्याच्याखाली आपला तालुका सिलेक्ट केलेला आहे तुम्ही पाहू शकता. मोबाईल नंबर टाकला आहे, नाव टाकलं आहे, आपलं महाराष्ट्र राज्य टाकलं आहे, जिल्हा टाकला आहे, आपला तालुका सिलेक्ट केलेला आहे. आणि इथं आपल्याला एक पिन सेट करायचा आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या. मी माझा करतो आहे. आणि सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP इन मित्रांनो, OTP टाकून घ्यायचा आहे आणि सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपण लॉग इन झालेलो. याच्यामध्ये कामगाराची उपस्थिती देणे जाणून घ्या या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला मग जाणून घेऊया. पिन टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. परत आपल्याला इथं आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथं तालुका सिलेक्ट करायचा आहे. इथं ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. जर तुमचे गाव स्पेशल ग्रामपंचायत असेल तर मित्रांनो स्पेशल गाव येईल, आणि ग्रुप ग्रामपंचायत असेल तर दुसरं गावाचं पण नाव येईल मित्रांनो. इथं आमचं ग्रुप ग्रामपंचायत आहे. मी हे आमचं गाव सिलेक्ट करतो. आणि आपल्याला जॉब कार्डचे लास्ट 3 डिजिटल अक्षर निवडायचे मित्रांनो. 3 जॉब कार्डचे लास्ट 3 क्रमांक फक्त टाकून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकून घ्या. मी माझ्या टाकतो आहे. आणि शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. होय मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं काय आलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही. पुरी माहिती आलेली मित्रांनो. याच्यात आता आपल्याला पैसे कसे येईल, विहिरीचे असो का घरकुलाचे असो, मास्टरचे पैसे आपल्याला चेक करायचे आहे. चला मग जाणून घेऊया कसे यायचे आहे. इथं उपस्थिती बघून घ्यायची मित्रांनो. याच्यात काय दिलेलं आहे, यांनी काम केलेलं आहे की नाही केलेलं हे लगेच दाखवून देईल मित्रांनो इथं. आणि इथं देणे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. चालू आर्थिक वर्ष भरणा. आता हे पेमेंट येईल आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवून देतो कोणत्या विहिरीचे येईल आहे का कायचे येईल आहे हे पाहू शकता मित्रांनो. 14 गट क्रमांक 25 मध्ये येईल आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही. आणि एक मास्टर येईल आहे मित्रांनो, बांधकाम कामगाराचं येईल, म्हणजे घरकुलाचं मास्टर येईल. मग ते कसं चेक करायचं मित्रांनो, आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो.
हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, 1/7/2025ला आपले ह्या बँकेमध्ये जमा झालेलं आहे. कोणत्या बँकेत जमा झालेलं आहे? इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जमा झाली आहे मित्रांनो. चला मग अजून दुसरं पेमेंट पाहूया पुन्हा कुठं येईल आहे आपल्याला. चला चेक करूया मित्रांनो माहिती. चला मग पाहूया आपले अजून किती पेमेंट येईल आपल्याला. याच्यावर क्लिक करूया मित्रांनो. एकूण टोटल 2 विहिरीचे मास्टर आहे मित्रांनो. तुम्हाला मी रिअल दाखवतो आहे. आणि एक घरकुलाचं आहे. घरकुलाचं भागाचं आहे आपल्याला. घरकुलाचं पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता मित्रांनो. 17/3/2026 17/3/2026 15/5 म्हणजे मित्रांनो एक आधार सेडिंगला एक पैसे मारलेले आणि एक डायरेक्ट त्यानं अकाउंट टू अकाउंट पैसे मारलेले आहे मित्रांनो. हे पाहू शकता. कारण काहून की स्टेट बँकेमध्ये जे पैसे गेलेले आहे काही, आणि काही जे पैसे गेलेले ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये गेलेले आहे. बा 15/7/2025 आणि 17/3/2026 आणि 17/3/2026. हा होता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून घ्या. चला मग धन्यवाद.